नेनवली गाव व नेनवली गावातून हा रस्ता जो गेला आहे हा खडसांबळेला गेला आहे व खडसांबळेच्या अगोदर असा एक हा रस्ता गेला आहे. तो आदिवासी पाडा आहे वरती डोंगरावर, त्या ठिकाणी गाडी जाते आपली. गावातून आपणाला आता आपला ट्रेक चालू केला आहे. हा असा रस्ता आहे, आपण गाडी आणू शकतो, परंतु स्थानिक गावकरी बोलले रस्ता खराब आहे, त्यामुळे आपण गाडी गावात लावली व आपला ट्रेक चालू केला आहे. साधारण 1 तासाचा आपला ट्रेक आहे. नेनवली गावातून आदिवासी पाडापर्यंत जाण्यासाठी आपणाला अर्धा तास व तिथून पुढे अर्धा तास, एकूण 1 तासाचा ट्रेक आहे. पुढे आल्यानंतर या ठिकाणी थोडं कन्फ्यूज होण्यासारखी वाट आहे. आता आपण आदिवासी वाडीमध्ये पोचून जाऊ. त्या ठिकाणी चौकशी करून आपण पुढच्या रस्त्याला लागू. ही आदिवासी वाडी आहे व आपणाला ह्या समोरच्या डोंगरावर जायचं आहे. 15 ते 20 मिनिटं झाला आपण ट्रेक चालू केला होता. आपणाला डोंगर दिसण्यास सुरुवात झाली आहे. समोर पाहिलं तर तो आहे सुधागड. या समोरच्या डोंगरावर लेणी आहेत. आता या ठिकाणी तर आपण पाहू शकतो रातकिडे व आम्ही दोघं, त्याशिवाय कोणीही आपणाला पाहायला भेटत नाही. तर आता समोर एक फॉरेस्टचा वॉच टावर आहे व त्या वॉच टावरच्या दिशेने आपण जाऊ. जर कोण जंगलामध्ये भेटलं तर आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे लेणीकडे जाण्यासाठी. आपण आता या वॉच टावरच्या दिशेने चाललो आहे. पण असा कार्यक्रम चालू आहे व तिथून पुढं आपण आता या वरच्या बाजूला जाणार आहे लेणी पाहण्यासाठी. समोरचे त्या ठिकाणी लेणी आहेत. आपण आता स्थानिक खडसांबळे गावातील लोकांना लेणीबद्दल जाण्याची मार्ग पूर्ण विचारला व त्या दिशेने आपण आता प्रवास सुरू केला आहे आपला. त्याच्या छोट्या वाड्यातून आपण आता पलीकडे जाऊन वर चढणार आहोत. सकाळचे आता 9:30 वाजलेत. आपण 9 वाजता ट्रेक चालू केला होता. पायवाट आहे असा हा एक ओढा आहे व अशा या रस्त्यातून आपण आता वर जाणार आहे. चला. रस्ता ज्या बाजूला आपणाला दिसेल त्या दिशेने आपण आता जात आहोत. ओढ्याच्या गळीतून आपण वर जात राहणार आहोत. अर्धा तास झाला आपण नेनवली गावातून ट्रेक चालू केला होता. अजून 15 ते 20 मिनिट लागू शकतात. तर असे रांजण खळगे झाले आहेत, निघुजला आहेत असे. या अशा
घळीतून आपण वरच्या बाजूला टॉपला जाऊन त्या ठिकाणी जाऊन आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल. तोपर्यंत अंदाज येणार नाही. आपण आता ह्या टेकडावर पोचून गेलो. लेणी डाव्या बाजूला कुठेतरी वरती आहेत, परंतु आपल्याला ह्या अशा सरळच्या रस्त्याने जाऊ. घळीतून आपण आता आलो आहे. थोडीशी जरा गवत वगैरे जाळलं आहे, त्यामुळे दिसण्यास मदत होईल आपणाला. जवळपास आपण आता डोंगराच्या पायथ्याला आलो आहे. या अशा पायथ्याला त्या ठिकाणी समोर लेण्या आहेत आपल्या. रस्ता नेनवली गावातून आला आहे व आता आपण या अशा खडतांबळे गावाच्या रस्त्यानं आलो होतो. हे पहा, असा व्यवस्थित असा पाय रस्ता आहे. आपल्या लेण्या ह्या वरच्या ठिकाणी आहेत. लेणी दिसण्यास सुरुवात झाली आहे. अजून एक 20 मिनिटाचा कालावधी लागू शकतो लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी. पायवाट तर ही अशी मळलेली पाहायला भेटत आहे आपणाला. थोडंसं जंगल लागणार आहे लेणीकडे जाताना. खालचा परिसर आणि हा वरच्या भागातला परिसर असा. सरळ जायचं आहे आपल्याला आता या रोडनी. असा आपणाला बांध केलेला पाहायला भेटते, म्हणजे आपण जे चाललो आहे ते योग्य दिशेने जात आहोत. लेणी आपल्या ह्या वरच्या बाजूस कदाचित असाव्यात. बघू, ठीक आहे. त्या बाजूने लेफ्ट टर्न मारून जाऊ आपण. जवळपास पाऊण तास होऊन गेला आपण आपला ट्रेक चालू केला आहे. त्या वरच्या बाजूस आपल्या लेणी दिसत आहेत. त्या तिथं लेणी आहेत आपल्या. या ठिकाणी डाव्या साईडच्या रोडने आपल्याला आता जायचं आहे. वरच्या बाजूस तिथं बाण आहे, योग्य दिशादर्शक फलक आहे. त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता आता कमी आहे. म्हणजे आपण योग्य मार्गावर आहे हे अजून स्पष्ट होते. अजूनही दिशादर्शक फलक आहेत, बाण दाखवले आहे, त्याच्यामुळे आपण अजूनपर्यंत बरोबर आहे ट्रेकमध्ये. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आज तारीख आहे 28 एप्रिल 2000 व उन्हाळ्याच्या दिवसाचा हा महिना आहे. तरीही आपण हा ट्रेक करत आहोत. पाठीमागच्या रविवारी आपण वाकरूळचं लेणं, मोरा लेणं आणि चौल गावातील कातळपाडा व चौलचं लेणं असं केलं होतं. व यावेळेस आपण हे करत आहेत. आणि त्याच्या अगोदर आपण ठाणाळे लेणी केली. जंगलचा भाग चालू झाला आहे आता. पायवाट मळलेली आहे. जंगल, भयान जंगलातून आम्ही आता जात आहोत. याचा रस्ता आहे. आपण ज्या ठिकाणी बोललो होतो लेणी, त्या ठिकाणी लेणी नसून या दुसऱ्याच बाजूला लेणी आहेत. आपला जो अंदाज होता तो पूर्णतः चुकीचा ठरला आहे.
एरो केलाय. असे दगड ठेवले आहेत. फायनली आपण लेणीपाशी पोचून गेलो. त्या ठिकाणी पाहू शकतो आपण आपल्या लेणी आहेत. घनदाट अरण्यात असणाऱ्या या खडसांबळे नेनवलीच्या लेण्या. हां फायनली लेण्यांपाशी आलो. हे पहा आलो आपण लेणीपाशी. 1 तासामध्ये लेणीपर्यंत पोचून गेलो गावातून. जर आपण आदिवासी पाडापर्यंत जर आपली गाडी आणली असती तर कमी वेळात अजून अर्ध्या तासात पोचू.
1 2 3 4 5 मध्ये विहार व त्याच्यानंतर 6 7 8 9 10 11 राहण्यासाठीची सोय आहे. 11 रूम आहेत. सर्व आपण एक एक करून पाहू. खूप जंगलामध्ये आणि अडचणीच्या भागामध्ये असणाऱ्या या लेण्या आहेत. जर आला तर ग्रुपने या, एकाने येऊ नये. असाच लेणीसमोर फळसुद्धा आहे, तोही पाहणार आहे. एक पाण्याचा टाका आहे, परंतु पाणी काही नाही. त्याच्या बाजूला अजून एक लेणं आहे, असं त्या ठिकाणापर्यंत आहे. ते आपण करणार आहोत पूर्ण. आत एक रूम असं म्हणजे खिडकी एक आहे. आपल्या ठाणाळीच्या लेण्या आहेत त्या सुद्धा अशाच आहेत. खाली ओबडधोबड दगड आहे. प्रत्येकाला आतमध्ये छोटीशी खिडकी काढली आहे. व आता आपण मेन जो स्तूप आहे त्या ठिकाणी आलो. हा असा स्तूप आहे. खडसांबळेच्या या लेण्या बौद्ध लेण्या आहेत. हे पहा, असं वर जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत व्यवस्थित. बसण्यासाठी मागं खिडकी, ही बाहेरची खिडकी. आतमध्ये पहा, असं या ठिकाणी दोन्ही लेण्यासाठी कॉमन खिडकी काढली आहे, परंतु मध्ये भिंत आहे. या ठिकाणी बहुतेक शिलालेख असावा. शिलालेख आम्हाला अजूनपर्यंत सापडला नाही. खडसांबळ्यांच्या लेण्यामध्ये आपण आता पोचून गेलो आहे. हे पहा, मागं स्तूप आहे आणि हा पूर्ण असा भाग लेण्यांचा सुंदर. आज जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक खिडकी, प्रत्येक रूमला एक खिडकी आणि बसण्यासाठी ही जागा उसरी आपण अशी पाहू शकतोय. तुम्ही कोणत्याही विहारात जा, रूममध्ये जा, आपल्याला
बसण्यासाठी आणि खिडकी आहेच. अशी एक पायरी आहे. ही पायरीत असं नेनवलीच्या लेण्या असं लिहिण्यात आलं आहे. पाहू आपण येताना. या ठिकाणी आर्कोलॉजी ऑफ सर्वे याचा बोर्ड व्यवस्थित लिहिण्यात आला आहे. भारतीय पुरातत्व विभागाची या ठिकाणी असा बोर्ड लिहिण्यात आला आहे. गावामधून जर व्यवस्थित असा मार्ग लिहिला असता तर अजून मस्त काम झालं असतं. हे पहा लेण्यांचा आतील भाग. त्या बाजूला लगेच आपणाला हा रूम पाहिजे. भेटत आहे खिडकी आहे त्याला. असं या ठिकाणी पोल असणार खालपर्यंत किंवा भिंती सध्या पूर्णतः नष्ट झालेले आहेत. हे पहा हे तो आणि या ठिकाणी रूम असणार. पाहू शकतो पूर्ण स्ट्रक्चर आहे परंतु सध्या याची पडझड झाली आहे पूर्णतः. अजून थोडं पुढच्या बाजूस जाऊन पाहून येऊ. या ठिकाणी असा एक रूम आहे. बहुतेक इथं डुक्कर वगैरे नाचलेले आहेत. खडसांबळे अथवा नेनवली या गावाच्या सीमेवर आपण बोलू शकतो असणारा लेणी समूह आहे. आपण आता लेणी समूहाच्या या शेवटच्या भागात आलो आहे. या ठिकाणी पाहिलं आपण तर हा एक रूम असणार. तो एक रूम आहे परंतु आता जर पाहिलं तर वरचा म्हणजे हा जो खालचा भाग आहे पूर्णतः खराब झाला आहे. कारण हा जो खडक आहे हा खडक म्हणजे जांबा खडक म्हणू शकतो किंवा साधा खडक आहे. त्याच्यामुळं ढिसूळ होत चालला आहे. व हा लेणी समूह पाहून आपण आता पुढच्या बाजूचा मुख्य चैत्यगृह ज्या ठिकाणी आहे तो लेणी समूह पाहण्यासाठी जाऊ. या ठिकाणी पाहू शकतो नेनवली लेणी लिहिलं आहे व ही जी भाषा आहे ही ब्राह्मी भाषेमध्ये सुद्धा या लेण्यांचा म्हणजे नेनवली लेणी असं लिहिण्यात आलं आहे. परंतु हा जर दगड पाहिला एकतर पूर्ण असा ढिसूळ आला आहे. म्हणजे जर याच्यावर थोडंसं हाताने काढले तरी हे दगड निघून जातील अशी म्हणजे एवढं ढिसूळपणा या दगडात आहे. आता आपण ह्या लेण्या पाहिल्या आहेत व आता आपण या खडसांबळे उर्फ नेनवली या गावातील लेण्या पाहिल्या आहेत. याच्या समोरच्या बाजूला लास्टला सुद्धा लेण्या आहेत. त्याही आपण एकदा पाहू व या ठिकाणी आपली लेणीची भ्रमंती पूर्ण होईल. खाली पाहिलं तर घनदाट जंगल आहे. नेनवली गावामध्ये व खडसांबळे गावामध्ये असणाऱ्या अपरिचित आणि तितक्याच सुंदर आणि अतिशय भव्य दिव्य लेण्या पाहण्यासाठी आपण आलो आहे.
सुधागडच्या या घेऱ्यामध्ये तैलबैला सुधागड धनगड याच्या घेऱ्यामध्ये असणाऱ्या या ठाणाळे व खडसांबळे अशा 2 लेण्या आहेत. तर त्या आपल्या ठाणाळे लेण्या तर पाहिल्या आहेत व या आपण आज खडसांबळे गावातील लेण्या पाहण्यासाठी आलो आहे. अतिशय सुंदर आणि देखणे लेणे प्रत्येकाने जरूर आणि जरूर करा. धन्यवाद. आपण आता हा लेणी समूह पाहिला व हा सुद्धा लेणी समूह पाहिला आहे अगोदर व आता ह्याच्या बाजूला समोरच्या बाजू ज्या लेणी समूह आहे त्या पाण्यासाठी जाऊ. पाण्याचा टाक मागाशी पाहिला आपण. या ठिकाणी असं आहे. यसे पाहत हा लेणी समूह. पडझड खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. याही बाजूला असा लेणी समोर रूम आहे, परंतु आता पूर्ण खराब झाला आहे. हा असा दगड पडला आहे त्यामुळे ते डुकरांनी बसण्यासाठी असं केलं आहे. समूह जर पाहिला तर आपणाला पूर्ण एका जागेवरून व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे. परंतु आपण आलात खूप जपून आणि काळजीपूर्वक आलात तर आणि तरच या, अन्यथा येऊ नका. दगड पूर्णतः ढिसूळ झालेले आहेत या ठिकाणचे. त्या ठिकाणी सुद्धा आपणाला लेणी पाहायला भेटतात, त्याही आपण करणार आहे. खाली उतरून पूर्ण आपण खाली त्या ठिकाणी जाणार आहोत लेणी पाहण्यासाठी. तोही सुंदर लेणी समूह आहे. नेनावलीच्या लेण्या पाहून आपण आता समोरच्या डोंगरावर ज्या लेण्या आहेत त्या पाहण्यासाठी जात आहोत. पूर्णतः लेणी पाहिल्या आहेत आता व्यवस्थित. खूपच सुंदर, अप्रतिम. बघा इथं व्यवस्थित लिहिले चैत्यगृह, चैत्यस्तूप. कचरा करू नये, काळजी घ्यायत आल्यानंतर तेवढी. आता आपण पूर्णतः लेणी पाहिली आहे व ही लेणी पाहून समोरच्या डोंगरावर असणाऱ्या लेण्या पाहण्यासाठी जात आहे. आपणाला या लेण्यामध्ये कुठेही शिलालेख आढळला नाही. जर असेल तर निश्चितच सांगा शिलालेख कुठं.
याचं बांधकाम अगदी वरपर्यंत कोरण्यात आलं आहे. ते पासरळसवरती लेणीसाठी आपणाला अर्धा तास जर पुरेसा होतो. नंतर अभ्यास पूर्ण लेणी पाहिजे असतील तर 1 तास धरून चला. 1 तासामध्ये आपण व्यवस्थित लेणी पाहतो. हाही रस्ता गेला आहे, परंतु आपणाला समोरच्या डोंगरावरच्या लेण्या पाहिजे आहेत. त्यामुळे आपण डाव्या साईडला वळून त्या लेण्यापर्यंत पोहोचणार आहे. या लेण्यावरून त्या समोरच्या लेण्या आरामशीर आपणाला दिसतात. हे झाड पहा. इकडून या ठिकाणी दगड ठेवले आहेत. त्या जागेवर आपण पोचून गेलो. 2 मिनिटात आलो. आता आपणाला या रस्त्याने सरळ जायचं आहे लेणी पाहण्यासाठी. या ज्या दुसऱ्या लेण्या आहेत त्या नाही खडसांबळेच्या लेण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत. व आता आपण नेनवलीच्या लेण्या आहेत त्या पाहण्यासाठी अशा रोडनी जात आहेत. मेन रोडपासून जवळच आहेत त्या लेण्या. म्हणजे या खडसांबळेच्या लेण्या पाहून आल्यानंतर पायवाट व्यवस्थित उडवलेली आहे. आणि बघू किती वेळ लागतो काय, तर त्याही लेण्या आपण पाहून येऊ. वरून आपणाला या लेण्या पाहण्यास भेटतात, नेनवली लेण्या. पायमार्ग व्यवस्थित आहे.
लेणी पाहून आपण आता परतीच्या मार्गाला निघत. खूप प्रयत्न केल्यानंतर शेवटी ही अशी वाट आम्हाला भेटून गेली पलीकडे जाण्यासाठी. 100% आहे समोरच्या लेण्यावर जाण्यासाठी ही वाट आहे. ही पहा व्यवस्थित अशी पायवाट. वरच्या बाजूस लेन आहे आपलं, त्याच्या पाणीसाठी जायचं आहे. पायवाट व्यवस्थित आहे. या ठाण्याच्या लेण्या या ठिकाणी आहेत व समोरच्या डोंगरावरच्या या ठिकाणी लेण्या आहेत वरती. हो, अशी एक वाट गेलेली आपणाला पाहायला भेटते. बहुतेक आपल्या लेण्यापर्यंत गेली असणार. नेनवलीच्या लेण्यापर्यंत वाट गेली असू शकते ही. ठीक आहे, पाहू आपण. घनदाट झाडीमध्ये आहेत या लेण्या. समोरच्या डोंगरावर आपल्या लेण्या आहेत तिथं कुठेतरी. खूपच झाडी आहे घनदाट. आणि या आहेत त्या आपल्या लेण्या आहेत समोरच्या डोंगरावर. त्या पाहून झालेल्या आहेत आपल्या. या डोंगरावरच्या पाहिल्या आहेत, परंतु या डोंगरावरच्या आता शोधत आहे. अडचण तर खूप आहे, तरी पाहू आपण. पॉसिबल झालं तर जाऊन येऊ. दुपारी 12चा टाईम झाला. लेणी पाहून आपण आता या पठारावर पोचून गेलो. 5 ते 10 मिनटात त्या आदिवासी वस्तीपर्यंत पोचून जाऊ व तिथून 15 ते 20 मिनटात खाली. पाहिलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत व या ठिकाणी आपणाला असं वाटत आहे गवत आहे, परंतु हे जे आहेत ते फुल्स आहेत. या ठिकाणी पाहू शकतो पूर्ण या ठिकाणी असं हे भरून गेलं आहे. या लेण्याला येताना असं वाटत आहे जणू काही गवत उगवून आलं आहे. अर्ध्या तासाच्या चालीनंतर आपण पोचून गेलो. या समोरच्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूस लेणी आहेत आपल्या. सुधागड समोर पाहून आपण आता पूर्ण गावामध्ये आलो. हे पहा, हे गाव आहे. आणि आता समोर जर पाहिलं तर आपणाला त्या ठिकाणी दिसत आहे तैलबैला किल्ला. कोल्हाडवरून आपण पुढं आल्यानंतर पाली मार्गे आल्यानंतर थोडंसं पुढं आपणाला एक 6-7 किलोमीटर आल्यानंतर उजव्या हाताला फाटा आहे. हे पाहू शकतो. ग्रुप ग्रामपंचायत नेनवली आणि खडसांबळेला हा रोड गेला आहे. व नेनवली गावातून आपणाला या समोरच्या डोंगरावर समोर बरोबर तिथं आपल्या लेणी आहेत. समोर पाहिलं तर तैलबैला दिसतोय, घनगड दिसतोय आणि या बाजूला जर पाहिलं तर हा आहे आपला सुधागड. 3 किल्ले एका ठिकाणावरून पाहायला भेटतात व अशा ह्या बरोबर ह्या समोरच्या डोंगरावर आपल्या बॅक साईडला लेण्या आहेत आपल्या.